आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय हॅलो नमस्ते. आणि आम्हाला सगळं काही समजते. म्हणजे सगळ्यात आधी मी काय म्हणालो? हाय हॅलो नमस्ते. मग तू पण तसंच काहीतरी बोलायला पाहिजे ना. नमस्कार. ठीक आहे नमस्कार. कशी आहेस तू? मला काय झालंय? नाही तुला काही झालं नाही. तुझ्या काळजीपोटी बोललो ना मी. तुला काही झालं नाही तू निदान मी बरी आहे असं तरी म्हण ना. त्याने काय होईल? नाही नाही बाकी काही नाही. पण मला जरा बरं वाटेल ना. ठीक आहे मी बरी आहे. आता मला पण जरा बरं वाटलं ना. आता आपण माझ्या दुसऱ्या महत्वाच्या लाईनकडे वळूया. आम्हाला सगळं काही समजते. तू आमच्या घरी राहतेस हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे ना. असं का विचारताय तुम्ही? नाही म्हणजे कसं आहे ना श्रुतिका, ताकाला जाऊन भांडं लपवणं मला तरी आवडत नाही. म्हणजे हे कसं होतं, आपण गाडी घेऊन पेट्रोल पंपावर जायचं आणि मला पेट्रोलच नको असं म्हणायचं. याला काय अर्थ आहे का? तुम्ही मुद्द्याचं बोला ना. मुद्द्याचं. खरं तर तू याआधी मैत्रीचा काटा काढायला पाहत होती. त्या रावसाहेबाच्या मदतीनं जे जे काही करता येईल ते सगळं तू केलं. अगदी त्या मैत्रीला आणि तिच्या मुलीला घराबाहेर काढण्यापर्यंत तुझी मजल गेली. आणि आज त्याच मैत्रीच्या घरी तिची मैत्रीण बनून राहते. आणि ती कशी? तर अगदी जीवा भावाची मैत्रीण. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तू खरंच सुधारलीस की अजून काही वेगळा प्लॅन घेऊन आलीस? नाही म्हणजे कसं, बाहेरून नीट वार करता येत नाही ना, म्हणून घरीच राहायचं आणि योग्य वेळ आली की जवळून वार करायचा. असा काही प्लॅन नाही ना तुझा? झालं तुमचं बोलून की अजून काही शिल्लक आहे? नाही नाही श्रुतिका, माझं झालं बोलून. आता तू बोल ना काही. कसं आहे ना मामा, तुम्ही नुसते मामा नसून विचारांनी शकुनी मामांच्या जवळपास जाणारे आहात. म्हणून तुम्हाला महाभारतातलं उदाहरण देऊनच समजावते. एक दिवस काय झालं, श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितलं, या जगात जर कोणी वाईट असेल तर त्याला माझ्या समोर घेऊन ये. धर्मराजा निघाले, अख्खं जग फिरले आणि श्रीकृष्णांना येऊन म्हणाले, देवा या जगात तर कोणीच वाईट नाहीये, त्यामुळे मी तुमच्या समोर कोणालाच घेऊन येऊ शकलो नाही. हेच काम त्यांनी दुर्योधनाला सांगितलं. तोही निघाला, अख्खं जग फिरला आणि श्रीकृष्णांना येऊन म्हणाला, देवा या जगात सगळेच वाईट आहेत, त्यामुळे मी तुमच्या समोर कोणाला घेऊन येऊ हेच मला कळलं नाही. मामा तुमच्या बाबतीत ना असंच आहे. तू असं कोड्यात बोलून माझी आधीच चढलेली उतरू नको बरं. हा मी तुला स्पष्ट सांगितलं ना, मग आता तू सुद्धा मला स्पष्ट स्पष्ट सांग बरं. ठीक आहे मी तुम्हाला स्पष्टच सांगते. हे बघा, मी या घरात राहायच्या उद्देशाने आले नव्हते. मैत्रीची माफी मागून मी इथून निघून जाणार होते. पण ऐन वेळेला राघवेंद्र सरांनी मी इथे राहावं असा कौल दिला आणि मैत्रीने आग्रह केला, म्हणून मी या घरात राहिली. झालं समाधान की अजून काही ऐकायचंय? तू असं माफी मागायला येणं, गेलेल्या माणसाने त्याच्या फोटोतून कौल देणं आणि मग आपली इच्छा नसताना इथं थांबावं लागणं. श्रुतिका, तुला हे सगळं एखाद्या पिक्चरच्या स्टोरी सारखी रचलेली गोष्ट वाटत नाही का? तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, त्याने मला काहीच फरक पडत नाही. काय ना मामा, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात म्हणून अजूनही तुमच्याशी आदराने बोलतेय. नाहीतर तुमचा अपमान करून कधी निघून गेले असते हे तुम्हालाही कळलं नसतं. अगं अगं तू एवढी काय रागवतेस? मी हे सगळं का बोलतोय हे जरा समजून घे ना. बोला. अगं इथे या घरात माझ्या सकट सगळ्यांचीच मैत्रीच्या प्रॉपर्टीवर नजर आहे आणि तुझ्यावरच तिचा विश्वास आहे. तू जर आम्हाला सामील झाली ना तर तुझ्यावरच्या विश्वासाचा फायदा घेऊन तिला सहज फसवता येईल. म्हणून म्हणतो तू सामील हो, आमचं ऐक. अगं तुझ्या 4 पिढ्या बसून खातील हा शब्द आहे माझा. आता बोल, तुझं याच्यावर काय म्हणणं आहे? लाज वाटते मला तुमच्या या असल्या विचारांची. मामा, तरुण वयात सगळेच चुका करतात, पण जसं वय वाढत जातं ना तसं आपल्याला त्या चुकांची जाणीव होते. तुमचं वय तर वाढलंय
पण चुका करण्याची खोडी अजून गेलेली नाही. आता मी तुम्हाला एक सांगते, नीट ऐका. अजूनही वेळ गेलेली नाही आणि संधीही. तुम्ही ज्या काही चुका केल्यात ना त्याबद्दल मैत्रीची माफी मागा. त्यामुळे कदाचित तुमचं म्हातारपण तरी सुखात जाईल. नक्कीच. अगं श्रुतिका बाळा, मी तुझी परीक्षा घेत होतो ग आणि तू पास झाली. 1 नंबर रे. अगं आम्ही सगळे सुधारलोय खरंच. हो. तुम्ही आता खरं सांगताय की खोटं सांगताय हे तुमचं तुम्हालाच माहित. असो. माझा कोरोना. माझा दगडू मामा. मामा एवढा सुकल्यासारखा का वाटतोयस? आता काय सांगू तुला कोरोना. अरे हातातली ट्रान्सपोर्ट कंपनी गेली आणि पैशाचा झरा ताटला ना. मग काय करणार. अरे कधी काळी पूर्ण थांबा मारल्यावर माझं इंजिन स्टार्ट व्हायचं, पण आता 30-90 याच्यावरच इंजिन गरम करावं लागतं. मामा ही सगळी त्या मैत्रीची कृपा आहे ना? खरंय. पण आता काय बोलणार. आपलेच दात आणि आपलेच होठ. कोणाला सांगायचं ना. तुमच्या फॅमिलीच्या गप्पा झाल्या असतील तर कामाचं बोलायचं का? बोला ना साहेब. नाही म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजच माझं आणि श्रुतिकाचं बोलणं झालं ना. काय म्हणाली ती? हो ती म्हणाली की ग्रेट. मैत्री द ग्रेट. हेच मला अपेक्षित होतं. अहो काय साहेब काय बोलून राहिले तुम्ही. अहो सगळी माहिती मी काढली. माझं कौतुक करण्यापेक्षा तुम्ही त्या मैत्रीचं कौतुक करू राहिले. आपला अंदाज बरोबर ठरत असेल ना तर शत्रूचं पण कौतुक करावं लागतं. सॉरी हो साहेब, मला हे तुमचं वागणं बोलणं काहीच पटलेलं नाही. याआधी मला वाटायचं मैत्रीला फक्त तुम्हीच धडा शिकू शकता, पण अजून सुद्धा तुम्ही तिचं काहीच बिघडू शकले नाही. शांत व्हा मामा. आत्तापर्यंत बिघडवू शकलेलं नाहीये याचा अर्थ असा होत नाही की बिघडवू शकणार नाही. असं बोलून तुम्ही मैत्रीला एकदम हलक्यात घेताय. हा तुम्हाला सांगतो, आमचा प्रिन्स जेवत असताना एका हाताने चिकन पीस खायचा आणि दुसऱ्या हातानं जिवंत माणसाचं नरड पकडून त्याला जागीच मारायचा. एवढी त्याची हिंमत आणि दहशत होती. पण आज कुठे त्या मैत्रीच्या धास्तीने वेडा होऊन पडलाय. यावरूनच आपली लढाई कोणाबरोबर आहे याची कल्पना तुम्हाला आली असेलच ना. अहो मला डे 1 पासून माहिती ना, पण तुम्हाला हे अजून का कळत नाही हेच मला कळत नाही. आम्हाला सगळं कळतंय. शत्रू जेव्हा आपल्या बरोबरीचा असतो ना तेव्हाच त्याला हरवायला जास्ती मजा आहे. आतापर्यंतचे माझे सगळे वार मैत्रिणी परतून लावले. त्यामुळेच तिच्या बाबतीत मी अजून स्ट्रॉंग आणि तितकाच नीच होत चाललोय. आतापर्यंत मी तिला घराबाहेर हरवायचा प्रयत्न करत होतो, पण आता तिच्या नकळत मी घरातच एक सुरुंग पेरलाय. त्याचा धमाका एकदाच असा होणार आहे ना की मैत्रीला स्वतःला वाचवायचं जरी असतं ना तरी ती वाचवू शकणार नाही. नाही साहेब, तुमचं हे बोलणं ऐकताना एकदम भारी वाटतंय. पण एकच प्रश्न आहे फक्त, साक्षात आम्ही त्या घरात असताना नक्की सुरुंग लावणार कोण? असं समजा की मैत्रीचंच कोणीतरी जवळच आहे. बाकी जे कळायचंय ते वेळ आल्यावर कळेलच. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत. प्रणय चंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी.
काय झालं? अशी का पाहतेस? तू किती भारी कविता म्हणतेस ग. अगं ही कविताच इतकी सुंदर आहे ना की कुणीही गायली तरी छानच वाटते. मला पण अशी कविता लिहावीशी वाटते. नुसतं वाटून उपयोग नाही, जमायला पण हवी ना. त्यासाठी काय करावं लागेल ते तू सांग ना. त्यासाठी तुला कवितांचं खूप वाचन करावं लागेल. म्हणजे तुझ्यासारखं नाही, आईसारखं. काय सांगतेस? आई एवढं काय काय वाचत असते? तुझी आई खूप काही वाचते. तुझ्या आईच्या वाचनाचे किस्से तुझ्या मामाकडून खूप ऐकलेत मी. तुमच्या दोघींचं कौतुक पुराण संपलं असेल तर आता हे खाऊन घ्या, नाहीतर मी रागवीन. मामी, आईचा राग घालवण्यासाठी एखादी कविता आहे का ग? ए चिमणे, घे खाऊन. अरे तू इथे? झोपायचं नाहीये तुला? झोपायचंय म्हणून तर इथे आलीये ना. मी आज तुझ्या बरोबर झोपणार आहे. अरे वा, चल मग लवकर झोपूया. एक मिनिट, हे घे तुझ्यासाठी गिफ्ट. मामीकडून खास गिफ्ट. ऍक्च्युली उद्याच देणार होते, पण आता आलीयस ना, मग आताच बघ. काय आहे? ड्रेस आणलाय तुझ्यासाठी. वाव, ड्रेस. वाव, किती मस्त ड्रेस आहे. आवडला ना? हो, खूप आवडलाय आणि मी उद्याच घालणार आहे. बर, पण आता तो ड्रेस बाजूला ठेवायचा आहे आणि झोपायची तयारी करायची. ही मोठी माणसं किती विचित्र असतात ना. लहान मुलांनी मोबाईलला हात लावायचा नाही म्हणतात आणि स्वतः मात्र फोन मध्ये अडकलेले असतात. आता खुश आहेस ना? हो, कुणीतरी फक्त आपल्याकडेच लक्ष देतंय, आपलीच काळजी घेतंय, हे खूप भारी वाटतं. बर मामी, एक विचारू? विचार ना. तू तुझ्या लहानपणी कोणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलीस का? झोपले ना, माझ्या बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले. ते ना झोपताना मला रोज गोष्टी सांगायचे. त्यांची गोष्ट ऐकत ऐकत कधी झोप लागायची ते कळायचं सुद्धा नाही. हो, माझे बाबा पण मला जवळ घेऊन झोपायचे आणि दिवसभर खांद्यावर नाचवायचे. आदिती, अगं काय बोलतेस तू? त्यांना दुसरं काही काम नव्हतं का? अगं हेच तर त्यांचं काम होतं. म्हणजे? आई ढोल वाजवायची आणि बाबा मला खांद्यावर घेऊन नाचवायचे. आम्ही तिघं डोंबाऱ्याचे खेळ खेळायचो आणि मग लोकांकडे पैसे मागायचो. आम्हाला कधी कधी खूप चिल्लर मिळायची आणि कधी कधी नोट सुद्धा मिळायची आणि मग आम्ही ते पैसे घेऊन आमच्या घरी जायचो. आदिती, तू काय बडबडतेस मला काहीच कळत नाहीये. अगं तुझी आई आधीपासूनच श्रीमंत आहे आणि तिच्याशी लग्न केलं म्हणून बाबाही श्रीमंत झाले. मग तू कोणत्या डोंबऱ्याच्या खेळाबद्दल आणि चिल्लर जमा करण्याबद्दल बोलतेस? अगं खरं तर मी आदिती, काय बडबडतेस तू? बरं झालं तू आलीस. ही काय बोलते मला काहीच कळत नाहीये. आई ढोल वाजवायची, आम्ही चिल्लर जमा करायचो, डोंबाऱ्याचा खेळ, हे सगळं काय पाहिलं हिने आणि कधी अनुभवलंय? हाच तर प्रॉब्लेम आहे ना. एखादा पिक्चर बघितला ना की त्याच्यातल्या कॅरेक्टर सारखं वागायचं. मागे एकदा नागावरची फिल्म बघितली होती आणि दिवसभर घरात नागासारखी वावरत होती. म्हणून ना कधी काय कुठे बोलते, कसं बोलते याच्यावर मला नेहमी लक्ष ठेवावं लागतं. तू चल,
उगाच काहीतरी बडबड करत मामीची झोपमोड करण्यापेक्षा चल माझ्या बरोबर. नाही, मला मामीच्या बरोबरच झोपायचं. नाही म्हंटल ना, चल माझ्या बरोबर. अगं नाही, मला इथेच झोपायचंय. आदिती. अगं मैत्रेयी, तिला झोपायचं इथे तर झोपू दे ना. नाही नको, एकतर स्वतःही झोपणार नाही आणि तुलाही झोपू देणार नाही. चल. आता काय राहिलं? तुला गुड नाईट म्हणायचं राहिलं. गुड नाईट मामी. गुड नाईट आदिती. आदिती चल. तुझं काय चाललंय सगळं? कुठे काय? मी तुला काय सांगितलं होतं? काय? तू आदिती नाहीयेस, शक्ती आहेस हे आपल्याशिवाय दुसरा कुणालाही कळता कामा नये. सांगितलं होतं ना मी तुला. ठरलं होतं ना आपल्यात तसं. हो. मग श्रुतिकाला काय सांगत होतीस तू? सॉरी आई, मी विसरले. काळजी घे ना पिल्लू. तू आदिती नाहीयेस, शक्ती आहेस हे जर इथे कुणाला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. माहितीये ना तुला. मला नाही आवडत तुझ्यावर असं पुन्हा पुन्हा चिडायला. आणि मला चिडायला लागू नये म्हणून तूही काळजी घ्यायला हवीस ना, हो की नाही? हो आई, मी तुला प्रॉमिस करते, या गोष्टीबद्दल मी कधीच कोणाशी बोलणार नाही. गुड गर्ल. आणि आज तू इथेच झोप. हा. अगं पण मला मामी बरोबर झोपायचंय ना. नाही, अजिबात नाही. आज तू इथेच झोपणार आहेस. हो, झोपते इथे, पण तू तुझे डोळे जरा छोटे कर ना. चल. गुड नाईट आई. गुड नाईट. चला झोपा. बिचारी श्रुतिका. मी शक्तीला तिथून घेऊन आले याचं तिला वाईट तर वाटलं नसेल ना. मला आत्ताच तिच्याशी बोलून घ्यायला हवं. काय झालं? अशी का बसलीस? काही नाही, सरांची आठवण येत होती म्हणून बसले. आदिती झोपली? हो, आधी झोपत नव्हती, मग दटावलं तिला, झोपली. फार गोड आहे ग ती. ए नाही हा, म्हणजे जेवढी गोड आहे ना तेवढीच खोडकर आहे. अजिबात एका जागेवर थांबत नाही. सतत आपलं घरभर सारखी बडबड सुरू असते आणि गडबड सुरू असते. माझी आदिती पण एवढीच होती, पण असं कधीच वागली नाही. काय? कोण अशी नव्हती? ते सगळं जाऊ देत. तू सांग, दादाशी काय गप्पा झाल्या आणि दादा काय नेमकं बोलत होता तुझ्याशी? ते कुठे काय बोलतात. मी सुद्धा कधी त्यांच्याशी बोलायला गेले की फक्त हसत राहायचे. आताही बघ ना, फक्त हसतातच आहेत. त्यामुळे त्यांचं हसणं बघून त्यांना काय म्हणायचंय हे आपणच समजून घ्यायचं. एकदम करेक्ट बोलतेस तू. कॉलेजमध्ये असताना पण ना माझ्या खूप मैत्रिणी दादाच्या मागे लागल्या होत्या आणि दादाला खूप पटवण्याचा प्रयत्न करायच्या. पण त्यांच्यापैकी एकीकडेही दादाने कधी गरजेपेक्षा जास्त बोलल्याचं किंवा वळून पाहिल्याचं मला आठवत नाही. तूच होतीस जिच्यावर दादाचं खूप मनापासून प्रेम होतं. पण मी मात्र कर्मदरिद्री होते. त्यांना कधी समजूच शकले नाही. मी इतका वेळ त्यांच्यासोबत असायचे, पण कधीही त्यांच्या तोंडून आय लव्ह यू
ऐकताच आलं नाही अगं मला. म्हणून मी आता ठरवलंय, जे प्रेम मला तेव्हा करता आलं नाही ना, ते मी आत्ता करणार आहे. आणि यापुढचं सगळं आयुष्य त्यांच्या आठवणीत घालवणार आहे. ग्रेट आहेस तू. तू असं काहीतरी बोलतेस आणि त्यावेळी तुझ्यासमोर काय बोलायचं ते सुचतच नाही मला. पण मी एक विचारू? विचार ना. तुझ्या दादाचं माझ्यावर प्रेम आहे हे तुला कसं कळलं? अगं, त्याच्या वागण्या बोलण्यातून मला आधीच कुणकुण लागली होती, पण खात्री पटली तेव्हा जेव्हा मी त्याला आरशासमोर पाहिलं. आज एक मुलगी स्वतःहून तुम्हाला आय लव्ह यू म्हणते. खरं तर आय लव्ह यू टू म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे टाकायला हवं होतं. त्यावेळी खरं तर दादाचं वागणं बोलणं मी एन्जॉय करत होते आणि ती व्यक्ती नेमकी कोण आहे याचा शोधही घेत होते. पण ज्या ज्या वेळी दादाशी मी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करायचे त्या त्यावेळी दादा हा विषय हसून टाळून द्यायचा. आणि मग एक दिवशी तो प्रसंग घडला ज्या दिवशी आम्ही दोघंही एकत्र जेवायला बसलो होतो. कुणीतरी आठवण काढली वाटतं. त्याला ठसका लागल्यावर आयुष्यात पहिल्यांदा त्याने माझं नाव घेण्याऐवजी कोणीतरी माझी आठवण काढतंय असं म्हणाला होता. त्या क्षणी माझी खात्री पटली, अजूनही कोणीतरी माझ्याशिवाय आहे जिच्यावर त्याचं खूप मनापासून प्रेम आहे आणि ती तू होतीस.